ವೆಲ್ಕಮ್ ಟು ಲರ್ನ್ ಕನ್ನಡ ಚಾನಲ್. ಇವತ್ತು ನಾನು ನಿಮಗೆ ನಲಿಕಲಿ ಕನ್ನಡ नली कन्नड़ा में क्लास 3 उसमें लेसन नंबर 1 काडिगोंदो टीवी तरोना काडिगे काಡು यानी कि जंगल जंगल में एक टीवी लाएंगे करके ಪ್ರವೇಶ ಮಕ್ಕಳೇ ಎಲ್ಲರೂ ಚೆನ್ನಾಗಿದ್ದೀರಾ? ಎಲ್ಲರೂ ಸೇರಿ ಒಂದು ಚಪ್ಪಾಳೆ ತಟ್ಟೋಣ, ಎಲ್ಲರನ್ನ ಸ್ವಾಗತಿಸೋಣ. ಆದರೆ स्वागतिಸುವಾಗ ನಮ್ಮ ನಮ್ಮ ಮನೆ ಭಾಷೆಯಲ್ಲಿ ಹೇಳೋಣ. यानी कि अपना अपना घर का जो लैंग्वेज में है उसमें बात करेंगे करके. उसके बाद ಆತ್ಮೀಯ ಗೆಳೆಯರಾಗಿದ್ದ ಆನೆ, ಕರಡಿ, ಜಿಂಕೆ ಮತ್ತು ಮೊಲ ಪ್ರತಿದಿನ ಕಾಡಿನಲ್ಲಿ ನಡೆದಾಡುವ ಅಭ್ಯಾಸ ಬೆಳೆಸಿಕೊಂಡಿದ್ದರು. आत्मीय ಗೆಳೆಯ यानी कि क्लोज फ्रेंड जंगल में एलिफेंट, बियर और क्या बोलते हैं, उसके बाद रैबिट, ये सारे रोज क्या करते थे? चलते फिरते थे, वॉकिंग करते थे. ಒಂದು ದಿನ ಒಟ್ಟಿಗೆ ಜಿಂಕೆ पूछता है, ಮೊಲ ಎಲ್ಲೋ ಆಟ ಆಡಲು ಹೋಗಿತ್ತೇನೋ. ಮೊಲ यानी कि अपना रैबिट कहीं गया था क्या खेलने के लिए? कौन बोलता है? जिंके पूछता है. तो ये यहाँ पे करड़ी बोलता है, डियर बोलता है ಇಲ್ಲ ಅದು. बियर बोलता है ಇಲ್ಲ ಅದು ಬೇರೆ ಏನೋ ಕೆಲಸದಲ್ಲಿ तो नहीं वो और कुछ काम कर रहा था करके. ಎಲ್ಲವೂ सब लोग मिलके बोलते ನೀನೇ ಹೇಳಿ ಬಿಡು ಮೊಲ, ಯಾಕೆ ತಡವಾಗಿ ಬಂದೆ? सब पूछते हैं तुम ही बता दो क्यों लेट होके आया? रैबिट से पूछते हैं. ಮೊಲ बोलता है ಹೇಳ್ತೀನಿ ಕೇಳಿ, ನನಗೆ ಬಹಳ ದಿನಗಳ ಹಿಂದೆ ಒಂದು ಆಲೋಚನೆ ಬಂದಿತ್ತು. मुझे बहुत दिन पहले एक सोच आया था. क्या सोचता? ಅದು ಇವತ್ತು ಬೆಳಗ್ಗೆಯಿಂದ ತುಂಬಾ ಕಾಡುತ್ತಿತ್ತು. आज मॉर्निंग से मुझे बहुत सता रहा था. ಅದೇನೆಂದರೆ ಮನುಷ್ಯನಿಗೆ ನಮ್ಮ ವಿಷಯಗಳು ತಿಳಿಯುತ್ತದೆ, ಆದರೆ ನಮಗೆಲ್ಲ ನಾಡಿನಲ್ಲಿ ಏನಾಗುತ್ತದೆ ಎಂಬ ವಿಷಯವೇ ತಿಳಿಯುವುದಿಲ್ಲ. ಮನುಷ್ಯ जो है उसको हमारा सारा बात पता चलता है, लेकिन हमको सिटी में या विलेज में क्या हो रहा है करके समझ में नहीं आता है करके. ಆದ್ದರಿಂದ ನಾವೆಲ್ಲ ಇನ್ನು ಹಿಂದೆ इद्देवे अनिಸ್ತದೆ. उसी कारण हम लोग सब अभी भी बहुत पीछे रह गए करके मुझे लग रहा है करके. ನಮಗೂ ಎಲ್ಲ ವಿಷಯಗಳು ತಿಳಿಯುವ ಆಗಿದ್ದರೆ ಎಷ್ಟು ಚಂದ ಇರುತ್ತಿತ್ತು ಅಲ್ವಾ? हम लोगों को भी सारा बातें यदि पता चलता तो कितना अच्छा था करके बोलता है. उसके बाद आने एलिफेंट बोलता है ನೀನು ಹೇಳುವ ಮಾತೇನೋ ನಿಜ. उसके बाद ಜಿಂಕೆ ನಾನು ಈಗಲೇ ನಾಡಿಗೆ ಹೋಗಿ ಅಲ್ಲಿ ದಿನನಿತ್ಯ ನಡೆಯೋ ವಿಷಯವನ್ನು ತಿಳಿಯಬಲ್ಲೆ. ಜಿಂಕೆ बोलता है मैं आज ही चले जाऊंगा. उसके बाद वहां क्या क्या चलता है वो सारा चीजों को मैं आपको आके बताता हूँ करके. अब उसके बाद एलिफेंट आने बोलता है ನೀನು ಹೇಳುವ ಮಾತು ನಿಜಾನೇ, तुम जो बोल रहे हो वो सही है. ಜಿಂಕೆ ನಾನು ಈಗಲೇ ನಾಡಿಗೆ ಹೋಗಿ ಅಲ್ಲಿ ದಿನನಿತ್ಯ ನಡೆಯೋ ವಿಷಯಗಳನ್ನು ತಿಳಿಯ ಬರೋಣ. ಮೊಲ उसके बाद रैबिट क्या बोलता है ಅಯ್ಯೋ ನಾನು ಅಲ್ಲಿಗೆ ಹೋಗಿ ತರೋದಲ್ಲ, ನಮ್ಮ ಬಳಿಯೇ ವಿಷಯ ಬರಬೇಕು. यानी कि हम जाके वो चीजों को ला नहीं सकते, अपने अपने बीच में ही रहना है, हमको किसी को स्प्रेड नहीं करना है कि सिटी में क्या हो रहा है करके. उसके बाद उड़िದ ಪ್ರಾಣಿಗಳು ಅದು ಹೇಗೆ ಸಾಧ್ಯ? सारा प्राणियां वो कैसा यानी कि हाउ इट्स पॉसिबल करके. ಕರಡಿ यानी बियर बोलता है ಒಂದು ಹಿಂದೆ ಬಹಳ ಹಿಂದೆ ನಾನು ನಾಡಿಗೆ ಪ್ರವಾಸಕ್ಕೆ ಹೋಗಿದ್ದೆ. बहुत पहले मैं ಸಿಟಿ में गया था. ಅಲ್ಲಿ ಮನುಷ್ಯ ಕೆಲವೆಡೆ ಅದೇನೋ ಒಂದು ಪೆಟ್ಟಿಗೆಯನ್ನು ಕಿವಿಗೆ ಹಿಡಿದುಕೊಂಡು ಏನೇನೋ ಕೇಳಿಸಿಕೊಳ್ಳುತ್ತಿದ್ದ. ಪೆಟ್ಟಿಗೆಯೊಂದರಿಂದ ಯಾರೋ ಮಾತಾಡುತ್ತಿದ್ದರು. ಅಂಪೀರ್ क्या बोलता है बहुत पहले मैं ट्रिप गया था, उसके उस वक्त पे मनुष्य एक पेट्टिगे यानी कि एक डब्बा जैसा कान पे पकड़ के वो सुन रहा था करके. वो उसके अंदर से कोई तो बात कर रहे थे करके. ಎಲ್ಲ ಹೌದಾ सब बोलते हैं ऐसा है क्या. उसके बाद ಬೀರ್ बोलता है ನಾನು ಅದೇನೋ ಅಂತ ವಿಚಾರಿಸಿದಾಗ ಇದು ಪೆಟ್ಟಿಗೆ ಎಲ್ಲ ರೇಡಿಯೋ ಅಂತ ಹೇಳಿದರು. ಆ ಪ್ರಾಣಿಗಳು ರೇಡಿಯೋ ನೋಡಿ ಹೀಗೆ ಆಶ್ಚರ್ಯ ಪಡ್ತಾವಲ್ಲ, ಇನ್ನು ಟಿವಿ ನೋಡಿದ್ರೆ ಅಷ್ಟೇ ಅಂತಿದ್ರು. यानी कि वो जब प्राणी जो रेडियो ही देख के इतना आश्चर्य हो रहा है तो टीवी देखे तो क्या करेंगे लोग, ऐसा बातें कर रहे थे. ಎಲ್ಲವೋ ರೇಡಿಯೋ ಟಿವಿ ಏನಿದೆಲ್ಲ. सब लोग बोलते हैं रेडियो टीवी क्या है ये सारा. उसके बाद
ಬಿಯರ್ बोलता है ರೇಡಿಯೋ ಮತ್ತು ಟಿವಿ ಸಮೂಹ ಮಾಧ್ಯಮಗಳ ಸಾಧನಗಳು. ರೇಡಿಯೋದಲ್ಲಿ ಎಲ್ಲೋ ದೂರ ಮಾತನಾಡುವುದನ್ನು ಕೇಳಿಸಿದರೆ, ಟಿವಿಯಲ್ಲಿ ಮಾತನಾಡುವವರು ಧ್ವನಿಯ ಜೊತೆಗೆ ಅವರನ್ನು ನೋಡಬಹುದಂತೆ. ರೇಡಿयो और टीवी ऐसा है कि रेडियो में कितना दूर से भी बात जो भी करते हैं वो हम सुन सकते हैं. टीवी में जो आदमी बात कर रहा है उसको हम देख भी सकते हैं करके. उसके बाद जिनके बोलता है अब्बा खेड़ो के ಹೀಗಿದೆಯಲ್ಲ सुनने में इतना अच्छा है. उसके बाद मोला बोलता है ನನಗೆ ಅದೇ ಆಶ್ಚರ್ಯ. ಮೊನ್ನೆ ಆಟ ಆಡ್ತಾ ಆಡ್ತಾ ತಪ್ಪಿಸಿಕೊಂಡು ಪಕ್ಕದ ಊರಿಗೆ ಹೋಗಿದ್ದೆ. ಅಲ್ಲಿ ತುಂಬಾ ಮಕ್ಕಳು ಆಡುತ್ತಿದ್ದರು. ನಾನು ಪೊದೆಯ ಬಳಿ ಕುಳಿತು ನೋಡ್ತಾ ಇದ್ದೆ. यानी मोला बोलता है अ, एक दिन मैं यहाँ खेलते खेलते विलेज में चले गया था. वहाँ पे कुछ बच्चे बैठ खेल रहे थे. मैं भी छुप के देख रहा था. ಎಲ್ಲರೂ ಎಲ್ಲವೂ सब लोग मिलके क्या है करके पूछते हैं. हाँ, उसके बाद क्या हुआ ಆಮೇಲೆ यानी कि क्या हुआ ಮೊಲ. ಮಕ್ಕಳೆಲ್ಲ ಮಾತನಾಡ್ತಿದ್ರು. ಟಿವಿಯಲ್ಲಿ ಒಳ್ಳೊಳ್ಳೆ ಕಾರ್ಯಕ್ರಮಗಳು ಬರ್ತವೆ. सारा बच्चे बात कर रहे थे कि टीवी में बहुत अच्छा कार्यक्रम आता है. ಆಟ, ಸಂಗೀತ, ವಾರ್ತೆ, ಸ್ಥಳ, ಪುರಾಣ, ನಾಟಕ, ಕಲೆ, ಚಲನಚಿತ್ರ ಅಷ್ಟೇ ಯಾಕೆ ಮಕ್ಕಳ ಪಾಠವೂ ಬರುತ್ತದೆ ಅಂತ. बच्चे बात कर रहे थे टीवी में बहुत सारा चीजें देखने को मिलता है. क्या हम संगीत सुन सकते हैं, खेल देख सकते हैं, न्यूज देख सकते हैं, स्थल पुराना वो पुराना जमाने का यानी ड्रामा देख सकते हैं, कले चलनचित्र मूवी देख सकते हैं करके बोलते हैं. आने आने बोलता है ಹೌದಾ. आने एलिफेंट बोलते हैं ಹೌದಾ ಅದೇನು ಸರಿ, ಆದರೆ ಈಗ ನಾವು ಏನು ಮಾಡೋಣ ಅಂತೀಯ. ಸರಿ वो सब ठीक है लेकिन अभी हम क्या करेंगे. ಮೊಲ ಏಕಿನ್ ಮೊಲ बोलता है ನಾವೆಲ್ಲ ಒಟ್ಟಾಗಿ ಮೃಗರಾಜನ ಸಿಂಹದ ಬಳಿಗೆ ಹೋಗಿ हम सब लायन के पास जाएंगे. ನಮ್ಮ ಕಾಡಿಗೂ ಒಂದು ಟಿವಿಯನ್ನು ತರುವಂತೆ ಕೇಳೋಣ. हमारा जंगल में भी एक टीवी लाने के लिए उनसे रिक्वेस्ट करेंगे करके. ಆಗ ಎಲ್ಲಾ ಪ್ರಾಣಿಗಳು ಒಟ್ಟಾಗಿ ಟಿವಿ ನೋಡುತ್ತಾ ಮನೋರಂಜನೆ ಪಡೆಯುತ್ತಾ ಸಂತೋಷದಿಂದ ಬದುಕಬಹುದು. सब मिलके हैप्पीली हम लोग अपना लाइफ लीड कर सकते करके. ಎಲ್ಲಾ ಪ್ರಾಣಿಗಳು ಒಟ್ಟಾಗಿ ಕಾಡಿನ ರಾಜನ ಬಳಿಗೆ ಬಂದವು. ಸಿಂಹ ಏನು ಗಜರಾಯ, ಎಲ್ಲರೂ ಒಟ್ಟಾಗಿ ಬಂದಿದ್ದೀರಾ. ಎಲ್ಲವೂ ಒಟ್ಟಾಗಿ ಕಾಡಿನಲ್ಲಿ ನಡೆದ घटನೆಗಳನ್ನು विवरिस्ते यानी कि लायन क्या पूछता है क्यों सब साथ में आए वो करके. उसके बाद ಆನೆ ಎಲಿಫೆಂಟ್ बोलते हैं ಮೃಗರಾಜ ಅದು ನಮ್ಮ ಕಾಡಿಗೆ ಒಂದು ದೊಡ್ಡ ಟಿವಿಯನ್ನು ತರೋಣ. ಹಂಗೆ एक बड़ा टीवी लाएंगे. ಅದರಲ್ಲಿ ಆಟ, ಪಾಠ, ಸಂಗೀತ, ಕಲೆ, ನಾಟಕ, ಚಲನಚಿತ್ರ ಅಷ್ಟೇ ಅಲ್ಲ ಪ್ರತಿನಿತ್ಯದ ವಾರ್ತೆಯೂ ಬರುತ್ತದೆ. ಎಲ್ಲವೂ ಮನುಷ್ಯರು ನಮ್ಮ ಬಗ್ಗೆ ತಿಳಿಯುವ ಹಾಗೆ ನಾವು ಅವರ ಬಗ್ಗೆ ತಿಳಿದು ಸುರಕ್ಷಿತವಾಗಿ ಬದುಕಬೇಕಲ್ಲವೇ ಮೃಗರಾಜ. यानी एलिफेंट बोलता है हम एक टीवी लाएंगे उसमें से सारा चीजें जो अपने को पता चलता है करके. सिंह बोलता है. उसके बाद सिंह बोलता है कि ठीक है. लायन बोलता है ठीक है लाएंगे. ಎಲ್ಲರೂ ಓಹೋ ಎಂದು सब बहुत खुशी से वो हो करके बोलने लगे. ಸಿಂಹ ನಾಡಿನಿಂದ ಟಿವಿಯನ್ನು ತರಲು ಆನೆ, ಕರಡಿ, ಚಿರತೆ ಜೊತೆಗೆ ನಾನು ಬರುತ್ತೇನೆ. यानी कि लायन बोलता है टीवी लाने के लिए हम सब जाएंगे. ಆನೆ, एलिफेंट, ಕರಡಿ, ಬಿಯರ್ और ಜೊತೆಗೆ ನಾನು ಚೀತಾ और मैं भी आऊंगा करके. ಒಂದೊಳ್ಳೆ ದೊಡ್ಡ ಟಿವಿಯನ್ನು ತರೋಣ. ಈಗ अच्छा वाला टीवी लाएंगे. ನಾಳೆಯಿಂದ ಕಾಡಿನ ಎಲ್ಲಾ ಪ್ರಾಣಿಗಳಿಗೂ ಮನೋರಂಜನೆಯ ಹಬ್ಬವೋ ಹಬ್ಬ. ಆದರೆ ಒಂದು ಷರತ್ತು, ಎಲ್ಲರೂ ನಮಗೆ ಅವಶ್ಯಕ ಮತ್ತು ಉತ್ತಮವಾದ ಕಾರ್ಯಕ್ರಮಗಳನ್ನು ಮಾತ್ರ ನೋಡೋಣ. यानी एक शरत के ऊपर हम जो चीजें अपने को सही लगता है वही देखेंगे करके. उसके बाद सारे लोग चले जाते हैं. ಎಲ್ಲಾ ಪ್ರಾಣಿಗಳು ಮೃಗರಾಜನಿಗೆ ಜಯವಾಗಲಿ ಮೃಗರಾಜನಿಗೆ ಜಯವಾಗಲಿ ಎಂದು ಹೋಗಿದರು. उसके बाद यहाँ पे कुछ मीनिंग्स दिया हुआ है मैं बताती हूँ. ಆಲೋಚನೆ यानी ಚಿಂತನೆ, सोचना, काड़ यानी कि जंगल, अड़वी, वन, एनीथिंग यू कैन से. उसके बाद मनोरंजन यानी कि मनोरंजन, खुशी, वार्ते यानी कि सुद्दी, समूह यानी कि गुंपू, इट्स अ ग्रुप. इसका क्वेश्चन आंसर्स मैं नेक्स्ट क्लास में करती हूँ. जिन्होंने भी अभी तक मेरा चैनल सब्सक्राइब नहीं किया है प्लीज सब्सक्राइब माई चैनल. थैंक यू.